आपल्याकडे आपली मॉडेल आलेली आहे. तिचं नाव काय आपण ते तिला विचारूयात. अश्विनी वागे. तर तिने तिचं नाव सांगितलंच आहे. तर आज तिला कसं वाटलं आपले आउटफिट्स घालून ते पण विचारूया. मस्त वाटलं. तर आता आपण तिला एक छोटंसं गिफ्ट देणार आहोत. तिला गिफ्ट हवे की नको आपण ते विचारूया. तर तिला गिफ्ट हवे तर आपण तिचे कसे आउटफिट्स होते आणि काय काय होते ते आपण बघूयात पुढे जाऊन. नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण चाललोय आता आपला पुढच्या प्रवासाला. जो प्रवास मलाही नाही माहिती कुठे, तर आपण विचारूया मॅडमला तर प्रवास कुठे चाललाय आपला. आता पोचलोय आपल्या लोकेशनला. तर आपण कशासाठी आलोय इथे थोडं काहीतरी रिव्हील करा. मी सांगण्याआधी तुम्ही सांगितलेलं थोडंसं बरं पडेल आम्हाला, कारण की आपल्या ऑडियन्सला ऐकायला पण ते बरं पडेल. आता आपण आहोत नाशिक मध्ये आणि आता आपण लवकरात लवकर नाशिक मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. म्हणूनच तर आपण इथे ते लोकेशन बघायला आलोय. ओव्हरऑल आपण बघू शकतो की आपण आता आहोत नाशिकमध्ये. नाशिकमध्ये सुद्धा आता ईशा क्रिएशन लवकरात लवकर तुमच्या सेवेसाठी हजर राहणार आहे. तर काय कसं काय होतं ते नक्कीच आपण कळू. आणि त्यासोबत आपल्या मॅडम पण आहेतच. तर आता ह्या 21ला काहीतरी एक नवीन येते, ते पण सांगून टाका ना. 21 अशी कन्फर्म नाही डेट झालेली अजून. 21 ला किंवा त्याच्या पुढे मागे पण होऊ शकतो. आपण डोंबिवलीमध्ये येतोय आणि डोंबिवलीतल्या लोकांचे खूप लोकांचे असे कमेंट्स पण येत आहेत की तुम्ही लवकरात लवकर डोंबिवलीला या. तर म्हणूनच आम्ही त्यांच्या सेवेसाठी आता डोंबिवलीमध्ये उतरलो. लवकरच आपण भेटणार आहोत. तर चला बघूयात आता इथलं कसं काय फायनल होतं आपलं. The next day. सो आता शॉप सिलेक्शन आपलं शॉप सिलेक्शन तुम्ही त्याच्यानंतर काय लोकेशन वगैरे सगळं तिकडचं बघितलं काय झालं. तर आज आपण डिरेक्टली आलोय नाशिकवरून. आजचा आपला दुसरा दिवस आहे. तर काल बघितलंच आपण की नाशिकमध्ये ईशा क्रिएशन लवकरात लवकर येते. तर आज कसं वाटते, आज आलो आणि डायरेक्ट शूट आहे आपलं. खूप छान वाटतंय आणि आता लागोपाठ आपले इतके भराभर मीटिंग पण चालू आहेत आणि इतकं छान छान आपलं काय म्हणतात आता आपण बऱ्याचशा ठिकाणी ग्रोथ करतोय. तर आपण बघितलंच मॅडम बोललेला की ईशा क्रिएशन कुठे कुठे दिसते तुम्हाला. आपली छान अशी छोटीशी माझी मॉडेल आहे. ही माझी क्यूट मॉडेल आहे. तुला कसं वाटलं शूट करून? चांगलं वाटलं. तर आपली इथे बाकी तयारी चालूच आहे. तर आपण भेटूया नवीन काहीतरी अजून युनिक करताना, कारण की आपल्या 2-4 रील्स आहेत. आपली मॉडेल आली आता आपलं वर्कशॉप विजिट करायला. तर तिला आपले प्रोडक्ट्स कसे होतात ते दाखवूच. तर तुला कसं वाटतं इथे येऊन? खूप बरं वाटते, पण गरम पण खूप होते. आता AC मध्ये जाऊन बसू आपण. चला आता तुझे ड्रेसेस इथे रेडी होतात माहिती आहे का तुला? हां ते बघ इथे पण रेडीच होत आहे. सगळे रेडी करतात माहिती आहे तुला. तू बघून आली का सगळं कुठे काय ते? नाही बघ, एवढंच बघितलं. मग चल आज जाऊन बघून येऊ. चल. तर आपलं शूट वगैरे सगळं झालेलं आहे. आपल्या इथे आपण जी कस्टमाइज साडी गेलेली त्याची फिनिशिंग चालू आहे. तर आजचा आपण व्लॉग आपण इथेच एंड करूया. आता आपला जो पुढचा व्लॉग येणार आहे त्यात काहीतरी नवीन आउटफिट्समध्ये, नवीन डिझाईनमध्ये, काहीतरी युनिक पॅटर्नमध्ये आषाढी एकादशीचं येणार आहे. तर आपण ते बघूया त्याची तयारी कशी चालू आहे. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.